भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. राखी पौर्णिमा म्हटलं की समोर दिसतो तो भावा बहिणीच्या नात्यातील रेशीम बंध. तर या राखी पौर्णिमेच्या सणाची आख्यायिका पाहता हा सण नक्की कधीपासून सुरू झाला त्याची अचूक माहिती सांगणे जरा कठीणच. पण पुराणातील 2-3 कथा या खूप प्रसिद्ध आहेत, त्या आपण बघूयात. व राखी पौर्णिमेच्याच दिवशी बहिणी भावाला राखी का बांधतात किंवा याच दिवशी राखीचा पवित्र धागा मनगटावर का बांधावा त्यामागचे शास्त्रीय कारण सुद्धा आपण पाहूयात. आपले जे सणवार आहेत त्या प्रत्येक सणावारांना भावनांचा आधार तर आहेच, पण प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण हेही आहेच. तर सर्वात प्रसिद्ध अशी बळीराजाची कथा आपणास सर्वांस नक्कीच माहिती असेल. तिचा संबंध राखी पौर्णिमेशी कसा ते पाहूयात. तर बळीराजा जेव्हा अश्वमेध यज्ञ करत असताना भगवान विष्णू त्याच्या दानशूरतेची परीक्षा बघण्यासाठी वामनाचा अवतार घेऊन येतात व बळीराजास 3 पावले जमीन मागतात, दान देण्याची मागणी करतात. तेव्हा दानशूर असा बळीराजा तेवढी जमीन द्यायला तयार होतो. तेव्हा विष्णूच्या एका पावलात पृथ्वी तर दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापले जाते. तेव्हा तिसरे पाऊल कुठे ठेवावे हा त्यांना जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा दानशूर बळीराजा स्वतःच्या डोक्यावर ते ठेवायला सांगतो. तसे होताच विष्णू भगवान त्याच्या डोक्यावर पाऊल ठेवून बळीराजास पाताळ लोकात खाली ढकलतो. बळीराजाला विष्णूचा हा महिमा बळीराजा ओळखतो व पाताळात राहण्यास तयार होतो. पण त्या बदल्यात विष्णूंना एक वरदान असे मागतो की मी येथे राहील, पण इथे मला तुमचे दर्शन मला जेव्हा वाटेल त्यावेळेस कधीही झाले पाहिजे. तेव्हा भगवान विष्णू ते मान्य करून ते सुद्धा बळीराजासोबत पाताळातच राहतात. हे पाहून देवी लक्ष्मी अगदी चिंतातूर होतात. त्यांच्या चिंतेचे कारण नारद मुनी त्यांना विचारतात व सांगतात की तुम्ही बळीराजाला भाऊ मानून विष्णूंना परत मागून घ्या. त्याप्रमाणे देवी लक्ष्मी पाताळात जातात. त्यांचा रडवेला चेहरा पाहून राजा बळी त्यांना विचारतो तेव्हा देवी म्हणतात की मला एकही भाऊ नाहीये. तेव्हा राजा बळी हा आपला धर्म समजून देवी लक्ष्मीला बहीण मानतात. तेव्हा भावाकडे त्या विष्णूंना परत पाठवण्याचा आग्रह करतात व बळीराजा विष्णूला परत पाठवण्यास तयार होतात. त्याचप्रमाणे दुसरी पौराणिक कथा म्हणजे पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धात नेहमीच देवांचा पराभव होत असे. दानवांच्या शक्तीपुढे देवाचे काहीच चालत नसे. तर असेच एकदा राक्षसांचा राजा वृतासुर इंद्रास युद्धाचे आव्हान देतो. तेव्हा इंद्रास विजय मिळावा म्हणून इंद्राची पत्नी देवी शुची अर्थात इंद्राची इंद्राणी ही विष्णूकडून मिळालेला एक दोरा ज्याला राखी म्हणतात तो इंद्राच्या हातावर बांधते, ज्याने त्याला आत्मविश्वास येतो व युद्धात त्याचा विजय होतो. या प्रसंगाची आठवण म्हणून असे म्हणले जाते की या दिवशी राखी बांधण्याची पद्धत सुरू झाली. तर तिसरी आणि सगळ्यात सुंदर पौराणिक कथा म्हणजे कृष्ण द्रौपदी यांच्यातील रेशीम बंधनाची. तर एकदा श्रीकृष्ण परमात्म्याची करंगळीला जखम होते तेव्हा द्रौपदी आपल्या साडी फाडून त्याच्या बोटाला बांधते. तेव्हापासून द्रौपदीचे रक्षण आजीवन करण्याचा संकल्प कृष्ण परमात्मा करतो. तर असा हा राखी पौर्णिमेचा सण. तर आता यामागचे शास्त्रीय कारण आपण पाहूयात की राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहीण भावाला राखी का बांधते. त्यातही अनेक शास्त्रे सांगितली जातात. त्यापैकी एक शास्त्र असे की या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण जास्त प्रमाणात असते व या पुरुषांच्या शरीरात जास्त प्रमाणात गतिमान असतात व या देहात चालू झाल्या की सूर्यनाडी त्यामुळे जागृत होते व ह्या जीवास त्रास होतो. म्हणून या दिवशी राखीचा धागा मनगटावर बांधला की सूर्यनाडी शांत होते. तर हे काम भावासाठी बहिणी करतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.